वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागण्याची केली मागणी। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध परभणी येथे झालेल्या संविधान प्रतीच्या तोडफोडीच्या घटनेविरोधात आणि त्यानंतर झालेल्या समाज आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ हातकणंगले येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी भाजप सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। डॉक्टर मिंचेकर यांनी जातीयतेवर आधारित भाजप सरकारला कडाडून विरोध दर्शवत देशातील जातीवादी सरकार सामान्य जनतेचे शोषण करत असून त्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे। अशा सरकारमुळे देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत असून पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी लढाई करावी लागेल असे तीव्र मत व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ज्या राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना त्यांच्या स्थानावर नेले त्या राज्यघटनेच्या शिल्पकाराचा अपमान सहन केला जाणार नाही। महामानवांचा इतिहास पुसण्याचा भाजपचा डाव जनतेला मान्य नाही। गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमानाबद्दल माफी मागावी। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले आदींसह शेतकरी संघटना, शिवसेना व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।